श्री
संताची माथा चरणावर श्रीशंकरी माथा चरणावर माथा चरणावर भगवंत ईश्वर देव त्या भगवंताचं आपल्याला दर्शन व्हावं, त्याचा प्रसाद आपल्याला प्राप्त व्हावा, त्याची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून आपल्या भागवत धर्मामध्ये सांप्रदायिक धर्मामध्ये सर्व साधू संतांनी विशेष करून तुकोबांनी जो काय भक्ती योग नामस्मरणाचा मार्ग समाजाला दाखवून दिला, ज्या पद्धतीने त्याने आचरण केलं त्याच धर्मामध्ये वागून आणि आपल्या मोक्षाकडे त्यांची वाटचाल झाली. आणि ते सांगत असताना भगवंताचे नामस्मरण करताना कुठल्याही गोष्टीची अडचण त्या ठिकाणी भक्ती मार्गामध्ये निर्माण होत नाही. असं भक्ती मार्गामध्ये सगळं काही विशेष असं काही आपल्याकडे पाहिजे असं काही विषय नाही. आपल्याला एखादा अभंग गाता येत नसेल, आपल्याकडे चांगला आवाज नसेल, नाही आपल्याला आपला गळा चांगला असेल नसेल तरी सुद्धा काही फरक पडत नाही. भक्ती मार्गामध्ये फक्त आपलं अंतःकरण, आपल्या ठिकाणी असलेला भाव हा शुद्ध असायला भाव. एकदा भाव शुद्ध असेल तर तुम्ही कसं तरी घ्यायलं तरी सांगता नसेल, तुला देवाने चांगला स्वर दिलेला नसेल, नाही तया विन भुकेला ईश्वर, त्याच्यासाठी काय देव भुकेलेला नाही. येईल तैसा बोल राम राम. अरे रामकृष्ण आणि काय ज्याला तुला जे बोलावंसं वाटेल ते तुझ्या वाणीतून बोलण्याचा प्रयत्न कर. आणि या ठिकाणी कुठे जायची गरज नाही. नामस्मरण मार्ग
घरातल्या घरात करावे. त्याच्यासाठी कुठे बाहेर जायची गरज नाही, वनांतरात जायची नाही. न लगती सायास जावे सुखे येतो घरा नाराय. सहजतेनं तुका म्हणे तुझ्या नामापुढे तुच्छ हे बापुढे सकळही. तुकोबाराय म्हणतात भगवंता तुझ्या नामापुढे सगळं तुच्छ आहे. कलियुगामध्ये सगळे साधनं बाद केली, कुठलं साधन ठेवलं नाही. योग याग विधीने नवे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. सगळे मार्ग बाजूला गेले. तुका म्हणे सोपी केली पायवाट मार्ग हा सोपा सुखरू. सहजतेनं जीवाला त्या भगवंताचं दर्शन व्हावं, त्या भगवंताचं प्रेम मिळावं, नवे नवे भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन व्हावं, अशी ती काय सोपी भक्ती दिली. त्या भक्तीचं नाव नामभक्ती. ज्ञानोबाळांचं म्हणणं आहे हो, नाम मंत्र जपते जाईल पाप. चारी मुक्ती ऐशे बहुत ग्रंथी बोली. नामा चारी मुक्ती. कुठल्या चार मुक्ती? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, अशा चार मुक्ती. सलोकता म्हणजे देवाच्या बरोबर सलोखा. त्यांचा दोघांचा चांगला सलोखा आहे, त्या दोन घराण्यामध्ये चांगला सलोखा. समीपता जवळीकता, देव आणि भक्त जवळ आले पाहिजे. स्वरूपता आणि ते दोन्ही एकच आहेत असं. आणि सायुज्यता त्याच स्वरूपामध्ये विलीन होऊन राहणं, परत वेगळं होणंच नाही, अशी चारी मुक्ती त्याला म्हणतात. त्याचंच नाव मोक्ष. मुक्ती आणि मोक्ष. आता मोक्ष म्हणजे आपल्याला वाटतं म्हणजे काही विचार आहे. मोक्ष माहिती, मोक्ष ह्या शब्दाचा अर्थ असा आहे सुटका. मोक्ष या शब्दाचा अर्थ आहे सुटका. आता आपण कशात बांधलोय? दुःखामध्ये बांधलेलं आहे. आता दुःखातून सुटका व्हायची. सुटलो बाबा असं म्हणतो ना स्वतः. आता सुटलो, तसा दुःखातून बाजूला झालो आपण. आपल्या ठिकाणी असलेल्या भ्रामक कल्पनेतून आपण बाहेर आलो की समजायचं आपण सुटलो. दुःखाची निवृत्ती होणं. काय दुःख आहे आपल्याला? आत्यंतिक दुःख आहे आपल्या पाठीमाग. आत्यंतिक दुःख म्हणजे जन्माला येण्याचं आणि मरण्याचं दुःख आहे आम्हाला.
जन्मात आलो, जन्माला तर आलो आपण, जन्माला आलो आपल्याला नाही माहिती दुःख. जन्माला आल्याचं दुःख फक्त आपल्या आईला माहितीये, आपण काय तकलीफ दिली आईला माहितीये, आपल्याला माहिती. पण जायचे आपल्याला आता, आणि जाताना आपल्याला प्रत्येकाला दुःख होणार आहे, प्रत्येकाला. सांगायचंच नाही ते त्यावेळेला कळतं. फळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, त्यावेळेला कळत. कारण प्रत्येक जण जाणार आहे, प्रत्येक जण जावंच लागेल. ज्ञानोबारांचं म्हणणं नाही म्हणतच ना त्याला, काय म्हणता येईल. आता इथे बसलेला प्रत्येक माणूस मरणार आहे पक्का, माझ्यासोबत. इथं बसलेला प्रत्येक माणूस मरणार आहे, काय म्हणणे तुमचं. नाही मरणार, काय तुझ्या बापाचा खातो आम्हाला बोलतो मरणार आहे, मरणारच आहे. देह जाणार जाणार याशी काळोबा खाणार, जाईलच. आणि जाण्यासाठीच आलाय तो, आला म्हणून जाईल, आलाय ना म्हणून जाणार आहे. ज्ञानोबा म्हणतात बघा ज्ञानेश्वरीमध्ये, देहाच्या गावालिया, देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहरिया, नाही म्हणून धनंजय दयापरी. या गावाला देहाच्या त्या जन्म आणि मृत्यूच्या सोहळ्याला नाही म्हणायचं नाही, जाणार. आणि जाताना माहितीये लोक कसे असे पाठीमागे चालतात, असत असत जातात, मान खडी घालून चालत असत. एक मरे त्याचा तुझा भार आहे, एक मरतो दुसरा त्याला खांद्यावर घेऊन चाललेला आहे. अकस्मात पुढे तोही जात आहे, जो खांदा घेऊन चालला ना, खांदा घेऊन, उद्या त्याची पण वाट तिथंच आहे. जाणार, तिथं पोचणार. आपण एक वेळेला कुठे नाही जाता आलं आपल्याला आयुष्यामध्ये, तर चालेल, पण एक दिवस तिथं आपण पोचणार. एकदा काय झालं, एक चोर गावात आला, चोरी केली, आणि चोराच्या पाठीमागे अख्खा गाव लागला. गाव पूर्ण चोराच्या पाठीमाग धावतोय धावतोय धावतोय, चोर काय भेटला नाही. आता त्या गावातला एक हुशार माणूस होता, तो त्या चोराच्या पाठीमागे धावायला गेलाच नाही, तो दुसऱ्या दिशेला पळत होता. तर अरे चोर इकडे गेलाय, तुम्ही इकडे काय शोधताय, म्हणून तो चोर गावे गेला. तर मी तिकडे चाललोय, कुठे, तो मशानभूमीत गेला. तर तो एक दिवशी व्हायला येईलच, कळलं कुठे नाही गेलो आपण तरी चालतोय. काशीला नाही गेले, गयाला नाही गेले, कुठे नाही गेले, मशानभूमीची यात्रा आपल्या बरोबर, मग त्याला बोलतो अंतिम यात्रा. आपण जाणारच आहे, आणि त्या जन्म आणि मृत्यूचं जे दुःख आहे, पुनरुपी जनन पुनरुपी मरण पुनरुपी जननी जठरी शैन, त्या ठिकाणी एवढं दुःख असताना सुद्धा जीवाला त्या दुःखातून सुटावंसं वाटत सुटावंसं वाटतच नाही. एकदा एक साधू होता, चांगला साधू, जंगलामध्ये राहत. लहानपणापासून तो जंगलातच गेला, तो तिकडेच वाढला. त्याने कधी गावात आलेला नव्हता, लक्षातून ऐकावं का दृष्टांत. गावात तो कधी आलेला नव्हता, शहर कधी पाहिलेलं नव्हतं. तिकडेच वाढला, मोठा झाला, जवान झाला.
आणि आला गावामध्ये भिक्षा मागायला आला. भिक्षा मागायला आल्याच्या नंतर एका ताईनं त्याला भिक्षा दिली. त्या ताईकडे तो बघतच राहिला आणि बघत राहिल्याच्या नंतर त्याला विशेषच वाटलं. त्याला वाटलं ही कोण असेल, हा नक्की माणूस वेगळाच दिसतो, कारण त्यांनी बाई कधी पाहिलेली. आणि त्या बाईनं बघितलं साधू जरा वेगळाच दिसतो. त्याला घरात बोलवला, जवळ बसवला. काय केलं? जवळ बसवला. आणि जवळ बसवता बसवता त्याच्याशी बोलत होती. आणि बोलत असताना अचानकपणे तिचा नवरा आला. आता नवरा आल्याच्या नंतर हिनं, तिला भीती होती. आता याला त्याला विचारला काय माहितीच नाही, बरं काही बोलणं नाही चालणं वेगळं. सहज बसले होते बंधावर गप्पा मारत. आणि नवरा आल्याबरोबर तिच्या मनात धडकीच भरली. तिला वाटलं आता माझ्या नवऱ्याने बघितलं ह्या माणसाबरोबर तर मला त्रास करेल. मग तिने त्या साधूला ते तुटलेलं संडास होतं ना तिकडे ढकलून दिला, दरवाजा लावून गेला. आता त्या बिचाराला कधी काय माहित नाही कुठं काय कुठे काय. त्याचा पाय असा सटकल्याबरोबर उलटाच पडला. त्या संडास उलटा पडला. आता त्या संडास मध्ये काय असेल तुम्ही सांगा. चांगला काय असं आरामदायक गोष्ट होती का तिथं? नव्हती. त्याच्यामुळे तो असं उलटा पडला, पाय त्याचे लटकलेले आणि त्याच्या तोंडामध्ये नको नको ते पदार्थ त्याच्या पडायला लागले. काय सांगायचं मला माहिती का? त्यावेळेला त्या साधूला कळालं का एवढं कशामुळे झालं, हे काय एवढा अपराध काय झाला. त्याने सांगितलं संसारामध्ये थोडीशी संगत झाली. कोणाची? ताईची. बरं ना, थोडीशी संगत झाली. आता ऑलरेडी तुम्ही बाकीचं डोक्यातून काढून टाका. स्त्रीची संगत जे बोलणं आहे तो विषय बाजूला काढून टाका. पण आईच्या उदरामध्ये आपण त्याच पद्धतीने जो साधू लटकला होता संगत त्या टाकीमध्ये, तसंच असतं ना आपलं डोकं खाली आणि पाय. कंटाळा नको यायला आपल्याला, पण कंटाळा जीवाला कसला? जन्माला येण्याचा, त्यामुळे येण्याचा कंटाळाच. म्हणून एक वेळा करी या दुःखा वेगळे, एक वेळा करी या दुःखा वेगळे, एक वेळा करी या दुःखा वेगळे, मला एक वेळा वेगळा कर, मोकळा कर. या अंधार कोठडीतून मला बाजूला कर. मी तुझे पाय आठवेन, मी नवस करतो. आणि नवस केलेला आपण काय केलं? विसरून गेलो. धर्मी वायू लागता स्मरण विसरी तत्वता, ओळखू लागे माता पिता पोहम पोहम, विसरलो आपण. आणि मग त्या ठिकाणी तुकोबाला सांगतात की बाबा नामस्मरणाचा मार्ग अवलंबून घे. या विठ्ठल भक्तीला लाग, विठ्ठल भक्तीच्या मार्गाला. होईना भिकारी पंढरीचा वार करी, हात
हाची माझा नेम धर्म अवघे विठोबाचे नाम. विठोबाच्या नामाशिवाय बाकी मी धंदा करणार नाही असा नवस करून घे, असा निश्चय कर. आणि ज्या दिवशी त्या भगवंताच्या नामामध्ये आपण गेलो, तुकोबाने म्हणतात तुम्ही कुठल्या कुळामध्ये जन्माला आलात याला महत्व नाही, तुम्ही किती चांगले आहात वाईट याला सुद्धा तिचं महत्व नाही. ओ का भरते कुळ सुची अथवा चांडाळ, म्हणवी हरीचा दास तुका म्हणणे धन्यास. तुम्ही कशीही असा पण मी हरीचा दास आहे असं म्हण. तुम्ही आपण ऐकल्यावर नाही गेलो देवाकडं, आपण देवाकडे पहिले गेलो आणि मग आता ऐकायला लागलो. बरं का, आपण लय भाग्याचं. आम्ही देवाचे देवाचे, आम्ही देवाचे देवाचे, आम्ही देवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे म्हणून पांडुरंगाचं भजन. आणि पांडुरंगाचं भजन करणं हा मनुष्य धर्माची इति करतो, मनुष्य जन्माची इति करतो. नव्हे नव्हे ज्या दिवशी भगवंताचं नाम मुखाला आलं त्या दिवशी हा जन्म सफळ झाला. कृत्य झालो इच्छा केली ते. ज्या दिवशी नाम आपल्या मुखाला आलं तो सुखाला पात्र झाला. आणि ज्याचं देहनामस्मरण करतो पवित्र पवित्र वाणी पुण्यवंत दयाच्या चिंतने करतील दोषी आणि जळतील राशी पातकांच्या. काय ते उरले वेगळे अनेक
वैकुंठ नायक दया कंठी तुका म्हणे देव भक्ताचा संगम आणि तेथे ओघ नाम त्रवेच जिथे देवाचा आणि भक्ताचा संगम होतो तो देह पवित्र आहे. कारण ह्या देहावर पवित्रता नामाने फक्त माणसाचा देह पवित्र होतो पण दुसऱ्या देहामध्ये नामस्मरण करता येईल. हाच देही घडे देवाचे भजन. ओ आणि त्याचं चिंतन केलं की तो भगवंत नामासाठी काही करायला तयार. तुका म्हणे हा तव कृपेचा सागर आणि नामासाठी पार पावली तो आपल्याला पार घेऊन जाईल. म्हणून तुका म्हणे याशी कीर्तनाची गोडी आणि प्रेमे घाली उडी नामासाठी. तो नामासाठी उडी घालतो. म्हणून देवाचं नाम जे आहे ना ते पीडा निवारण करतो. पीडा ब्रह्मरस घे काढा ब्रह्मरस घे काढा अनेक वाचे न शेवी भवरोग आयुष्य जाय अनेक काय शुल्लखे. तुका म्हणे नव्हे बाधा अनेक कदा भूतांची. भूतांचे म्हणजे कवीस मुंजा याच नाही पंचमहाभूताची बाधा होत नाही. ऑलरेडी बरीच लोक म्हणतात त्याला इतकं मुंजा लागला भूत लागलं म्हणतो. आपल्या घरामध्ये जेवढी भूतं पडलेली असतात दुसरी भूतं येतीलच कशाला. कमी भूत आहेत आपल्या घरामध्ये नाही का. सगळी भूतच आहे कारण नाम घेता कंठ शीतल शरीर इंद्रिया व्यापक ठेवती. गोड गोमटे हे अमृताची वाढ केला काही वाढ माझ्या दिवी. माझ्या तुकोबरायांना नामाचा छंद लागलेला. नामाचा छंद लागला ना ऐसा लागो छंद आणि जाई तुटोनिया भवबंध. छंद असा लागला पाहिजे की आपली बंधने तुटली पाहिजे. गोविंद गोविंद म्हणा लागनिया छंद मग गोविंद ते काया आणि भेद नाही तया त्या. असे तुकोबराय आपल्या जीवनामध्ये आले आणि त्या तुकोबरायांनी आपल्या ह्या असलेल्या आपल्या अवतार कार्यामध्ये जसं प्रभू रामचंद्रानं बोलीला वाल्मिक तैशेची करीन आणि वर्तुळ दाविन नामा म्हणे. जसं वाल्मिकाने लिहिले तसं मी ह्या जन्मामध्ये करेन. तसं तुकोबारांनी सांगितलं बाबा माझ्या साधू संतांनी जे मला सांगितलंय नवे नवे
धर्माचे पालन खंड खंडने हेच करणे आम्हाला, कारण आम्ही त्याच कामासाठी आलोय, बाकी कुठल्या कामासाठी आलेलो नाही. भगवंत म्हणतात प्रत्येक जीव जन्माला आलाय, पण त्याच्यात मनुष्य जो जन्माला आलाय तो फक्त त्याच कारणासाठी आलाय. कारण मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर पहिलं आपलं हित साधावं. हित हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन करण्यामध्येच आपलं खरं हित आहे. तसं बघायला गेलो तर अन्न पाणी कमवण्यासाठी आपली जी धडपड आहे, गल्लीमधली कुत्री सुद्धा कुठल्या प्रकारचं काही न करता पण अन्न मिळवतातच. आपण मिळवलं म्हणजे काय मोठा पुरुषार्थ केला असा त्याचा अर्थ नाही. आणि देव सगळ्यांना देतो. एकदा असं झालं, माझ्या शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला संतांच्या काही ठिकाणी असं पानपोई खोललेली, काही जेवण खावणं घातलेले असतात. कधी कधी आता सध्या भंडारे बरंच चालू आहे नाही का, आणि भंडारा करणारा असं वाटतंय आम्ही देतो म्हणून हे लोक खातात, आहे की नाही. त्याला गोरगरिबी पोटामध्ये काहीतरी जावं आपल्या पडून असं आपल्याला वाटतं. त्यावेळेला सच महाराजांना वाटलं, माझ्या शिवाजी राजांना वाटलं आपण काहीतरी विशेष करतोय. आणि त्यावेळेला सहज रामदास स्वामींना कळालं त्या शिवाजी राजांना थोडस वाटलंय का हे खातात, त्यांच्यापर्यंत आपण काहीतरी पोचवतोय. हा भाव तयार झालाय. कारण देणारा ईश्वर आहे, तुम्ही आपण कोणी देणारे नाही. फक्त ते देण्यासाठी कुठेतरी भगवंतांनी आपल्याला नेमणूक केलेली, चान्स दिलेला आहे. तो चान्स आपण गमवायचा नाही आपल्याला. आणि त्या ठिकाणी एका वडाला बोलवला आणि एक मोठा दगड त्या ठिकाणी आणण्यात आला आणि तो दगड फोडला गेला सुटकीनं त्या वडाला. आणि त्या दगडाच्या आतमध्ये एक बेडकी होती. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी पाहिलं की ही बेडकी तर दगडाच्या आत होती, तिथं आतमध्ये तर काही हवा सुद्धा जात नाही. हिला जिवंत ठेवले कोणी हिला अन्न पाणी पुरवत असेल, कोण हिला ऑक्सिजन पुरवत असेल. विचार करायचा, आपण कोणाच काय देत नाही, तो देतो सगळं, तो करतो. चाले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलवी तो हरिवी, देखवी ऐकवी एक नारायण, पण तयाचे भजन करू नका, चुकू नका, चुकू नका. त्याचं भजन करण्यामध्ये चुकू नका. ज्या वेळेला आपली कथा चालू आहे, कालच्या अध्यायामध्ये असं सांगितलं, तुकोबारायांना रामेश्वर भट्टाने गाथा डुबवायला सांगितलं. इथं होतो ना आपण, बरोबर का. गाथा डुबवल्या आणि नुसत्या डुबवल्या नाही तर त्याला दगड बांधून टाकलं इंद्रायणी. इकडं रामेश्वर भट्ट आंघोळीला गेला होता, ती जागा जी होती ती अनगडच्या प्रक्रियाची होती. तिथे यांनी पाण्यामध्ये उड्या टाकून आंघोळ केली, त्याचं पाणी अपवित्र झालं. अनगड शाप केली, मुसलमान होता तो. त्याने शाप दिला, ज्याने इथे येऊन माझं पाणी अपवित्र केलं त्याच्या अंगाची आग होऊ दे,
अग्नी लागू दे त्याच्या अंगाला, असं सांगितलं. आणि तो शाप लागल्याच्या नंतर पाण्यातून निघाला, बाहेर निघाला. तुम्हाला सांगतो, बाहेर निघाल्याच्या नंतर सुद्धा त्या अंगाची आग व्हायला लागली. ते शिष्य 2 झाडीमध्ये पाणी घेऊन त्याच्या अंगाची ओळख करून अंगावर घेतलं. दात थांबत नाही. तो अनुष्ठानाला गेला होता. आपण नाही का 2-3 दिवस असं ठरवतो आणि जातो, तसं तो गेला होता. पण या अंगाची आग झाल्यावर पळायला घरी, आता घरी जाऊ. घरी गेला. तिथं काय त्याला तिथून मग त्यांनी विचार केला आता कुठे जावं. अलंकापुरामध्ये महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबारांची समाधी आहे. त्या समाधीजवळ जाऊन बसावं, तिथं तरी त्याच्यातून सुटका होईल. शिष्य बनायला लागले. तो मौलवी आहे, तो मुसलमान आहे, त्यांनी काहीतरी करणी केलेली दिसते, त्याच्यामुळे हे तुम्हाला व्हायला लागलंय. गेले तिथे बसले आणि बसलेले असताना 2-3-4 दिवस झाले रामेश्वर मठांचा दहा थांबत नाही. स्तुती केली ज्ञानोबारायांची. ज्ञानोबाराय काहीतरी करा, मला याच्यातून सोडवा. ज्ञानोबारायांनी स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, भाऊ तू कोणाचा द्वेष केला माहिती तुला? तू द्वेष ज्याचा केलाय ना तो वैष्णव भक्त आहे, वैष्णवामध्ये अग्रगण्य आहे. तुका झाला शे कळस. तुकोबारासारखा भक्त ह्या त्रिभुवनामध्ये कोणी जन्माला आलेला नाही. आणि तू त्याचा द्वेष केलास, त्याचा अपमानित केलास, त्याच्या गाथा बुडवल्यास आणि त्याचा हा परिणाम आहे. जा तू तिथे आणि त्याची माफी माग, मग कळेल. आणि त्याच्या अगोदर इकडं असं झालंय, गाथा बुडवलेले असताना 13 दिवस झाले. अन्न पाण्या वाचून शरीर निश्चित पडलेलं आहे तुकोबारायांचं. आणि निश्चित पडलेलं शरीर, श्वास सुद्धा थांबलेला आहे. लोक म्हणायला लागले बायको अन्न करता मेली, त्याच्या पोटात पण 14 दिवस झाले काहीच नाही. आता याचा श्वास आपण पण संपलावं तर चेहऱ्यावर तेज दिसतंय. आणि आज रात्री गावातील काही लोकांना भगवंतांनी स्वप्नात जाऊन सांगितलं, भाऊ तुकोबारांच्या ज्या गाथा बुडवलेल्या आहे ना त्या मी कोरड्या काढलेल्या येऊन घेऊन जा बाहेर, तिथे या सगळे जण, त्या गाथा तुमच्या जवळ देतो मी. आणि मग गेले सकाळी सगळे बघायला इंद्रायणीतून गाथा अशा भगवंतानं तुकोबारांचा गाथा कोरडा काढला, कोरडा. तो गाथा लोकांच्या हातात दिला आणि सांगितलं गाथा आला. इथे पडलेले तुम्ही तुकाराम 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 तुकाराम
आणि तुका विष्णू नाही दिला. पुरुषार्थ तुकोबारायांचा सामर्थ्य, भक्तीचं सामर्थ्य, नामाचं सामर्थ्य. गाथा वर आलेल्या दगडासहित. अभंग तरले का दगड तरले? दगड तरले. तुकोबांच्या अभंगाच्या संगती, अभंगाच्या संगतीला म्हणत. तुकोबारायांच्या गाथ्याच्या, अभंगाच्या गाथ्याच्या संगतीनं जर दगड करू शकतात, त्या गाथ्याची संगत केली तर माणसाने नको करायला का? काय करायची? हा, पण आम्ही कशाची संगत आहे आपल्याला? कपाशीची, आपल्याला मक्याची, आपल्याला काय करायचं? सोयाबीनची आहे ना. आणि त्याच्या पुढे जाऊन सगळ्यात मोठी संगत आपली, त्याला म्हणतात देहाची संगत. कसली? देहाची संगत. कारण या देहाची संगत केली तर आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकवणार. आणि देहाची संगत सोडली आणि संगत जर नामाची केली, संगत जर देवाची केली, तर मग संगतीने होतो पंगतीचा लाभ, आहे ना. गोचडाला संगत गाईच्या काशीची, बरोबर ना. कसली? गोचडाला. त्याला दूध पिता येत? संगत कसली आहे? गाईच्या काशीची. पण दूध पित काय पित? रक्त पित. आमचं संगत नामाची आहे. संगत कसली आहे? नामाच्या संगतीला येतात मी बघतो. पण पंगत कसली आहे? संसाराची, आहे ना. संगत नामाची पण पंगत संसाराची. बेडकाळा संगत आहे कमळाची. कसली आहे? कमळाच्या झाडाची संगत आहे बेडकाला. बरोबरच येत ना ते. कमळ कंद आणि दर दोन्ही नांदा डोके एकेची हरी. एकाच घरात राहतात ते पाण्यात. त्या चिखलातूनच कमळ येत वर आणि बेडूक पण तिथंच असतो. त्याचं संगतीनच असतो. पण त्याचा मकरंद बाहेरचा बोंदाळून खातो, है ना. आणि हा चिखलात चिवडत बसतो. दरिद्री माणूस आहे, घरामध्ये धड आहे त्याच्या, पण त्याला माहित नाही. त्याला संगत आहे, धडाची संगत आहे. पण पंगत भीक मागून आणलेल्या तुकड्यांची. गावातून भीक मागून आणतो आणि ज्या ठिकाणी बसून खातो ना, त्या ठिकाणी बापदादांनी हंडा काढलेला आहे धनाचा. माहित नाही त्याला. हाय कुठे? जवळच आहे. तसा आपण परमार्थात असतो, पण संसाराच्या संगतीत असतो. तुकोबारा म्हणतात आम्हाला संगत देवाची आणि पंगत पण देवाची. आणि संगत आणि पंगत, संगती पंगती देवा सवे घडे. देवाच्या बरोबर आमची संगत आहे आणि पंगत पण देवाच्या बरोबर आहे. बरोबर. माझा एक मित्र आहे. मित्र म्हणजे तोंड बघून वाटत. दिलंय कोणी? मालकाने दिलेलं आहे. फक्त जेवण वाढायला तुम्हाला सांगितलं आणि त्याचा मालकाचा विचार आहे का सगळ्यांना सारखं मिळावं. त्याच्यात काही गडबड होता कामा नाही. पण मधले वाढणारे गडबड बरं का. भावाने एकदा एक जण मला भेटला आणि तूप वाढत आला तर तूप, बरं का. ते तूप वाढता वाढता त्यांनी माझ्या पात्रावर तूप टाकलंच नाही.
मी त्याला बोललो दाखरे तू, तर तो मला म्हणे तुला मी देणार नाही. म्हणे तू काय देणार नाही, यावेळेला मी सोडणारच नाही तुला बरं का. मागच्या जन्मामध्ये रामाच्या लग्नात होतो मी, त्यावेळेला पण तू नव्हतं वाढलं म्हणून आता परत दिसलास म्हणे म्हणून तुला आठवलंय. सगळ्यांना सारखं द्यावं. दाते बहुत असती परी न देती. आहेत दाते पण मागितल्यासारखं देत नाही. पण संत असे दाते आहेत, दाता तोची एक जाणा नारायणा स्मरणी. जो नारायणाचं स्मरण करून देतो तो दाता. या ठिकाणी ज्ञानोबा सांगितलं बाबा तू जा देहुला जा आणि तुकोबारायांची माफी माग. इकडं गाथा डुबवल्याला बाहेर आला आणि तो गाथा डुबवला बाहेर आला, तिथं जयघोष माझ्या तुकोबारायांच्या नावाचा चाललाय. आणि हे सुद्धा त्याला कळलं. कोणाला? रामेश्वर भट्टाच्या कानावर ती गोष्ट आली होती. गाथा डुबवायला मीच कारणीभूत झालो आणि त्याचाच परिणाम म्हणून मला हा शाप मिळाला आणि वरून आता मला त्याची माफी मागून आहे. तिथून निघालं. एवढा संतांचा मोठेपणा. आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडावर तुकोबारांच्या पायावर डोकं ठेवलं आणि मग उद्गार काढले, का राम तुकाराम नाम घेता नाते. शेवटच्या चरणामध्ये सांगतात म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. रामेश्वर भट्ट सांगतो, ब्राह्मणांना सांगतो तुकोबाराय आणि विष्णू वेगळे नाहीत. महाविष्णूचा अवतार आहे तुकोबा. तुच्छ शब्द म्हणून द्विज म्हणजे द्विज ज्याचा जन्म दुसरा आहे तो द्विज. मध्ये मुंज करतात माहिती ना. मुंज केले का मग ते पोरग बामण झालं म्हणून समजत. तो पण ते बामण नसतो कळलं का. ज्या वेळेला त्याची मुंज झाली का मग ते बामण. आपलं ज्या दिवशी नाम घेतलं आपण बामणच झालो कळलं का. नाही तर आमचं चालू आहे पहिल्यापासून. आम्ही जातीचे ब्राह्मण, आम्ही जातीचे ब्राह्मण, आमचे सैर्य मुसलमान, आमचे सैर्य मुसलमान, आमचे सैर्य मुसलमान, आमचे सैर्य मुसलमान. ब्राह्मणच येतात. फक्त आम्ही देह म्हणजे चामड आणि चामड्याशी त्या मटणाशी ज्याचा दमी संबंधित होता त्याचा नाव मुसलमान. कळलं तुम्हाला. म्हणून आमचे सोयरे कळलं असं आहे. आणि मग त्या ठिकाणी शरणागती पत्करली आणि शरणागती पत्करल्याच्या नंतर माझ्या रामेश्वर भट्टाने जे वाघोलीचे रामेश्वर भट्ट वाघोलीचे त्यांनी ज्या दिवशी शरणागती माझ्या तुकोबारायांची पत्करली
त्याच्यानंतर सर्व संघ परित्याग केला आणि तुकोबारायांना सोडून एक दिवस पण राहिले. एक दिवस पण राहिले. माझे रामदास बाबा पहिले व्यंकट स्वामींचे शिष्य, कोणाचे? वारकरी संप्रदायाचे महाविभूती व्यंकट स्वामींचे शिष्य. पण ज्या दिवशी माझ्या संत श्रीपाद बाबाचा अनुग्रह झाला त्या दिवशी पासून बाबांना एक दिवस पण सुद्धा बाजूला गेले, एक दिवस सुद्धा. त्याच्या पलीकडे जाऊन सांगेन काय असेल. तुकोबारायांचा शिष्य निलोबारा सगळ्यात, निलोबारांची समाधी आहे त्या ठिकाणी बर का. ते निलोबारा पट्ट शिष्य होते तुकोबारायांचे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन नुसता पट्ट शिष्य नसतो, तर निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म आणि निर्धार हे वर्ण कोण आहे. तुकोबारायांनी आपल्याला अनुग्रह द्यावा म्हणून निलोबारायांनी त्याला विनंती केली, मला अनुग्रह पाहिजे, नंतर देतो बोलले. आणि त्याच वेळेला तुकोबारा सदैव वैकुंठाला गेले. आणि मग तुकोबारा निघून गेल्याच्या नंतर मग आता कोण अनुग्रह दिला आपल्याला? परत बसल्या अनुष्ठानाला. तुकोबाराचा गाठा पडवला त्यावेळेला 13 दिवस बर का. आणि हे 42 दिवस अनुष्ठान केलं. किती? 42 दिवस उठलेच नाही. तुकोबारा येतील अनुग्रह देतील तेव्हाच उठेल जागेवर. देवाला प्रसन्न झाला. देवाला निलोबारा आहे, डोळे उघडा, मी आलो आहे. त्यामुळे कोण? मी देव आहे, भगवंत आहे, ईश्वर आहे. तुकोबाराने डोळे उघडलेच नाही. सॉरी, निळोबारायांनी डोळे उघडलेच नाही. निळोबारा एवढंच म्हटले देवाला, निळा म्हणे आम्ही नो ओळखोची देवा, आम्ही देवाला ओळखत नाही. देव कोण आहे? तो काही आता दावा करीत असतो, तुकोबारायांचा दावा करतो. देव गेले, पण तुकोबारायांना पाठवलं. मग तुकोबार येऊन निळा म्हणे मज उपदेश केला आणि संप्रदाय ठेविला सकळ झाला. निळोबारायांना अनुग्रह दिला आणि अनुग्रह दिल्याच्या नंतर मग निघून गेले. तीच गोष्ट माझे संत श्रीपाद बाबा ज्या दिवशी गेले बरोबर, त्या दिवशी माझ्या रामदास बाबांनी जे मौन पकडलं, मौन कळतं ना, गप्प आहे, काय बोलणं कशाच बद्दल नाही, संसार पण नाही ना परमार्थ काहीच नाही, फक्त असं आहे तटस्थ. शेवट 1 वर्षभर राहिले, त्याच्यानंतर निघून गेले त्यांच्या पाठीमागे बरं, पण बोललेच नाही. त्याला काय म्हणतात माहिती का? विरह एवढा झाला, गुरु गेल्याचा विरह एवढा झाला का जीवनामध्ये आता काही शिल्लक राहिलं नाही. बोलण्याचं काही शिल्लक राहणार नाही, पाहण्याचं काही राहिलं नाही, करण्याचं काही राहिलं नाही, आणि शांत झाले. त्याच पद्धतीनं रामेश्वर मात्र तुकोबारायांच्या जवळ आल्याच्या नंतर घरदाराकडे काही पाहिलं नाही आणि सतत त्यांच्या बरोबर राहिले. आणि मग आले तुकोबाराया विनंती करून म्हणतात, देवा मी अपराध केला तुमचा, तुम्हाला छळलं, आई बापा थोडस काही त्रास दिला तर आई बाप मारायला धावतात, पण तुम्ही कधी काही कौतुक केलं नाही. आणि म्हणून मला या त्रिभुवनामध्ये फक्त तुकोबाराया तुम्हीच एक असे वाटता तर तुमचं हृदय सगळ्यांसाठी
बघितलं. आणि ज्या वेळेला त्याच्या अगोदरची कथा तुम्हाला सांगतो. सद अभंग एक लिहून पाठवला होता, 2 अभंग पाठवले होते रामेश्वर भट्टांना. ज्या वेळेला त्यांच्याकडून निरोप आला, आम्ही तुम्हाला भेटायला येतोय, ठीक नाही, येऊ का भेटायला? त्यावेळेला पांडुरंगाने सांगितलं जा त्यांच्याकडे माफी मागा. त्यावेळेला त्यांनी निरोप पाठवला तर 2 शिष्य पाठवले. त्यांना सांगितलं तुकोबारांना, कारण काय एक तर आपण त्यांच्यावर त्यांना त्रास दिलेला आहे आणि त्यांना न सांगता तिथे गेलो त्याने जर दिला हाकलून आपल्याला म्हणजे अजून अपमान व्हायचा असं त्याची भीती. पण त्यावेळेला 2 अभंग लिहून माझ्या तुकोबारांनी पाठवलं आणि त्याच्यावर लिहिलं होतं प्रकार की बाबा चित्त शुद्ध होती तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र खाती सर्पतया. तुम्ही किती अपराध जरी केलेला असला पण एकदा का माणसाचं चित्त शुद्ध झालं ना का त्याचा शत्रू सुद्धा त्याचा मित्र होतो आणि वाघ आणि साप सुद्धा त्याला डसत नाही. आपलं जाता जाता कुत्र भुकतं याचा अर्थ त्याला माहिती थोडस हे याच्यामध्ये काहीतरी कमी आहे. तुम्ही नाही आपण सगळे सारखेच आहे, त्याच्यात काही एवढा विचार करायची गरज नाही. पण हे चित्त शुद्ध झालं ना पश्चातापेन, त्याने सांगितलं पश्चाताप झाला ना का त्याच्यातूनच तुम्ही निखारून जाता. पश्चातापा एवढा शुद्धता दुसरी कुठलीच नाही. आपण काय म्हणतो मला पश्चाताप होतो आता त्याचा, कारण मी जे काही केलंय ते वाईट केलंय त्याचा पश्चाताप झाला. पश्चाताप त्याला म्हणतात का एकदा जी चूक केली ती चूक कळल्याच्या नंतर परत ती चूक करणार नाही त्याला म्हणतात पश्चाताप. नाही तर मग तात्पुरता पश्चाताप होतो आणि नंतर परत तेच आपण करतो. त्या पद्धतीनं इथं आणि मग त्या कोरड्या वह्या उत्कातून निघाल्याच्या नंतर जो चमत्कार पाहिला लोकांनी आणि मग तुकोबारायांच्या दर्शनासाठी रेग लागली लोकांची. इकडं त्या रामेश्वर भट्टांचा 10 शांत झाला. ती बातमी पुण्यामध्ये आंगडच्या फकीरांना कळाली. त्यांनी शाप दिला होता त्यांना. त्यांनी बोलले कसं झालं बुवा, कोण आहे तू क्या? पण ते पाहण्यासाठी निघाले आणि येता येता जिथं चिंतामणी गोसावींकडे माझ्या तुकोबारा जेवायला गेले होते ना पुण्यामध्ये, त्यांच्या घरी ते गेले आणि ते कटोरा घेऊन भिक्षा मागत होते. त्या अनगडच्या फकीरांच्याकडे कटोरा येते येतात ना ते मोरपीस घेऊन असं कटोरा घेऊन तसं त्याच्याकडे तो कटोरा होता. आता तो कटोरा घेऊन आल्याच्या नंतर त्याच्या चिंतामणी देवाच्या घरातले जे काही नोकर चाकर होते भिक्षादेवी बोलल्याच्या नंतर येऊन काय द्यायचं ते दिलं. पण ते कटोऱ्यात टाकल्यानंतर ते कटोऱ्यात काही दिसतच नाही. मोठा चमत्कार झाला. म्हणे त्यांना दिलं तरी त्या कटोर भरतच नाही. म्हणे ना घरातले काय असेल नसेल तेवढे धान्य असेल तेवढे पोतीच्या पोती खाली करा त्याच्या कटोऱ्यामध्ये. सगळे कटोरा सगळे धनधान्य त्याच्या ठिकाणी खाली केलं पण कटोरा काही अनगडशाचा भरत नाही. सगळं आश्चर्य करायला लागले. मग त्या ठिकाणी चिंतामणी देव बाहेर आले आणि बघितलं हा काय साधू सामान्य दिसत नाही फकीर. फकीर त्याला म्हणतात ज्याला कसलीच फिकर नाही तो फकीर. आम्हाला बरीच फिकर नको त्या गोष्टीची फिकीर. म्हणून आम्ही फकीर फक्त म्हणतो पण आम्ही फकीर नसतो. एक असा साधू होता बसला होता असा रस्त्यावर बसलेला आणि 4 फूट वर रस्त्यापासून अशी समाधी लावून लोक यायचे नमस्कार सगळे बघायचे. आणि त्या ठिकाणी असं झालं पाठीमागून एक राजा येत होता. पण राजाचे सैनिक सगळे पुढे पुढे येत होते आणि आले. प्रधानजी आला
आणि त्यानं म्हटलं आम्हाला पोरीची चिंता लागली असं. तो प्रधानजी आला आणि त्याने बघितला हा माणूस रस्त्यावरच्या राजे महाराजांची स्वारी येते, रस्त्यावरच्या सगळं बाजूला हटवा. आपल्याकडे कसं मंत्री यायचं असलं का पोलीस वगैरे पुढे चला बाजूला बाजूला ते आला प्रधानजी. ओ बाजू हो जाओ बाजू हो जाओ बाजू हो जाओ असं बोलायला लागले. आता तो हात हे बसलं बघितलं तर तो म्हटला कोण येणार आहे. ते साधू महाराज बाजूला राजा येणार आहे. आता तो काय म्हटला माहितीये का, हम राजाओं के राजा आहे, हम हटेंगे नहीं ऐसे, फिकर नाही आम्हाला कसली फिकर नाही. तो फकीर. आणि एवढं ती गडबड चालू आहे त्यांचं बोलणं, एवढं तो राजा तिथं आला. राजा आल्याच्या नंतर राजा असा ताट होता तीव्र बसलेला राजा. सांगितलं बाजूला करा त्या कोसावड्याला. त्या साधून त्या हत्तीकडे पाहिलं आणि त्या हत्तीला म्हणे हत्ती गपचूप बसला. बसल्याच्या नंतर राजाला प्रधान वाटलं बाबा साधू काही जबरदस्त दिसतो. सगळेजण खाली उतरला राजा प्रधानजी. सगळ्यांनी नमस्कार केला साधूला बरं का. आणि साधूला विनंती केली महाराज आमच्याकडे चला, आमच्या राज्यात चला, तुम्हाला तिथे काही तुम्ही बोलू देणार. म्हटलं तुमच्याकडे येऊन काय करावं लागेल. म्हणजे काहीच नाही करायचं, फक्त मंदिरामध्ये देवाची पूजा करायची, काहीच करायचं. तिथेच बसायचं आनंदाने तुम्हाला जे लागेल ते मिळालं. नेला साधूला. तर साधूला नेला. 6 महिने कारभार व्यवस्थित चालला. बरं का 6 महिने व्यवसाय व्यवस्थित चालला. 6 महिन्याच्या नंतर दिव्याला तेल मागायला लागला साधू. आलं मागितलं 4 दिवसात आलं. दुसऱ्या वेळेला 8 दिवसात यायला लागलो. तिसऱ्या दिवस 15 दिवस देवाला दिवस नाही. साधूला चिंता लागली, देवाला दिव्याला तेल नाही. प्रधानजीला म्हटलं दिया जलाने के लिए तेल नहीं है लाओ. नाही गोसावड्या जास्त चिंता करायची नाही, गप्पा बसायची. येईल तेव्हा लावायचा दिवा. साधू गप्प म्हणतो मैत्री को दिखाऊ ना. साधू म्हणतो तू काय दाखवत नाही म्हणे. आता तुझ्यामध्ये पहिली ताकद होती हाती बसवण्याची, पण आता तुला चिंता लागली तेलाची. आता तुला तेलाची चिंता लागली. आता तुझ्यामध्ये ती ताकद नाही. बंद कर. कळलं ना तुम्हाला. हा त्या साधू सारखी झाली आपली ताकद. म्हणे हा साधूला तेलाची चिंता लागली. हा फकीर होता, त्याला फिकर नव्हती. आणि मग अनगडच्या फकीराला चिंतामणी देवाने पाहिलं. ते बाहेर आले आणि बघितला होता साधू मोठा दिसतो, फकीर मोठा दिसतो. मग त्यांच्याकडे रिद्धी सिद्धी होत्या. त्याने रिद्धी सिद्धींना बोलवलं आणि ते कटोरा भरून टाकलं. साधू संतुष्ट उभा झाला. फकीराने गेला. तो आला देहूला आला आणि तुकोबारायांच्या घरासमोर उभा राहिला. तुकोबारायांच्या घरासमोर उभा राहिला आणि आवाज दिला भिक्षांदेही. त्यावेळेला तिकडनं तुकोबारांची घरवाली माय माझी आपली माय आवळीबाई जिजाबाई तिकडनं म्हणते या मेल्याला कुठला टाइम येत नाही, कधी कुठल्या वेळेला येतात मागतात. पोरगी होती छोटी. त्या पोरीनं काय केलं, पीठ भरला असा मुठीत
बारातीमध्ये तिने घेतलं होतं भाकरी बनवायला. चल भरला मोठी. अरे छोटी मुलं बघ कशी निष्पाप असतात, ती लगेच काहीतरी उचलून द्यायला पाहिजे. हिनं फटका त्याच्या हातावरच मारला, पीठ सगळं पडलं. तसं ते हात माखलेले आणि ती घेऊन गेली बाय. आणि तो अंगडशा पकडला असा कटोरा घेऊन उभा आहे. असं केलं तिने, झटकला. तो कटोरा भरून खाली सांडायला लागलं ती पीठ. फकीर तिच्याकडे पाहतच ना, एवढं पोरगी नुसती हात झोपले तर आपल्या कटोरा भरला. ती आहे पण तिला विचारतो, तू तुकोबा आहे का, तुका तुझं नाव आहे का? ती म्हणते याला झाला का बुवा, पोरीचं नाव कुठं तुका असतं का? तो माझा बाप आहे तेवढा त्याचा. यांच्याकडे आले. अंगरच्या फकीरानं पाहिलं, हा आणि मग दर्शन घेतलं. दोघांची भेट झाली आणि त्या ठिकाणी अंगडशा फकीर 4 दिवस राहिला आणि 4 दिवस भगवंताचं चाललेलं कीर्तन तुकोबारांच्या वाणीतून त्यांना ऐकायला मिळालं. तुकाराम 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 तुकाराम